महत्त्वाचे लाईव्ह दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी काही वेळात माध्यमांसोबत संवाद साधू शकतात। मात्र आपण ही या दरम्यानची दृश्य बघतोय। विधान भवन परिसरातली ही दृश्य आहेत। एकीकडे आपण बघितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही ती सगळ्या डिटेल मध्ये नाही काढत। हे नाही बघ, हे आपण एकदम काढतो एकत्र। हा विरोधक प्रश्न उपस्थित करतात, खास करून ईव्हीएम मशीनवरती सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। त्याचबरोबर देखील त्याचबरोबर पवार साहेबांनी मतांच्या आकडेवारीवरून देखील टीका केली आहे तुमच्या पक्षावर। स्टॅटिस्टिक्स सांगितली आणि सांगितलं की एवढ्या मतांमध्ये खरं म्हणजे यापूर्वीच झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं, कर्नाटकमध्ये झालं, लोकसभेत झालं, आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात। म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही। हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे। हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने, मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्या चित करेल। आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली। कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, काम करणाऱ्यांना, फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात। हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे। लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला 2,48,12,627 मतं आहेत, म्हणजे 43.55% मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000 म्हणजे 2 लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं, आम्हाला मिळाली 43.55% आणि महाविकास आघाडीला 43.71%, म्हणजे पॉईंट 15-16चा फरक आहे। आणि या पॉईंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या 31। मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा? मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला 79 लाख जागा मतं मिळाली आणि 57 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली आणि त्यांना 16 जागा मिळाल्या। कारण काँग्रेसने जवळपास 100पेक्षा जास्त जागा लढवल्या, आम्ही 80 जागा लढवल्या। त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या। त्यामुळे शेवटी हे प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे। हे किती मार्जिनने कोण निवडून आला, कोणी 1000 मतांनी निवडून आला। आता आमच्या 8-10 जागा 1200 मतांनी आम्ही हारलोय। मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या 70 जागा झाल्या असत्या। मग 79-80 लाखामध्ये 70 जागा, मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता। परंतु मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो, लोकसभेमध्ये शिवसेनेला 73,67,674 मतं मिळाली आणि NCPला 58,51,166 मतं मिळाली, पण आम्हाला मिळाली 73 लाख आणि NCPला मिळाली 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, NCPला मिळाल्या 8 जागा। मग तिथं ईव्हीएम घोटाळा झाला का? हा देखील माझा सवाल आहे। त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ईव्हीएम वर आक्षेप घेणं, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो
असं या एक फक्त ईव्हीएमवरच नाही आहे, पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं, ही यंत्रणा चांगली आहे, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी, सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले. खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आता लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत या सर्व जनतेने गेल्या 2.5 वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी, देवेंद्रजी, अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या, लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या. आणि या योजनांचा परिपाक जो आहे, मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसंच झालं. आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, हे रडगाणं आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा. पण उद्धव ठाकरे पण टीका करतात, म्हणतात की मशीनमध्ये घपलाय आणि मग आपल्याला झोपून चालणार नाही, आता जागा राहून काम करावं लागेल. उद्धव ठाकरे पण म्हणतात की मशीनमध्ये घपलाय, आता झोपून चालणार नाही, आता जागा राहून काम करावं लागेल. ज्याप्रमाणे करत आहे आणि ग्रामीण लोकांचं मागणं आहे, ग्रामपंचायतचं मागणं आहे की एक बॅलेट पेपरवर ही निवडणूक होऊ द्या. ग्रामपंचायत अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करतं. अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत, किती मताने जिंकले ते? बरं, आणखी कोण जिंकलेत? रोहित पवार आहेत. ईव्हीएम घोटाळा केलाय. मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये? काय ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचं? एक सांगतो मी, कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का? हे नियम, लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत. निवडणूक आयोग आहे, घटना आहे आणि संविधान आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे हा रडीचा डाव बंद केला पाहिजे. आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता मला सांगा, काल शपथ घेतली नाही, ईव्हीएमचा आक्षेप, मग आज शपथ घेतली, मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं? आणि म्हणून हे सगळं फक्त गेले 2.5 वर्ष आम्ही हेच पाहतोय, आरोप आरोप आरोप. आता जनतेने मॅन्डेट दिले, आता तुमची म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला? पुन्हा म्हणजे गिरे तो भी टांग उपर अशातला प्रकार आहे. मैं इतना ही कहूँगा विपक्ष को कि जो महाराष्ट्र की जनता ने क्लियर मैंडेट दिया है उसका स्वागत करना चाहिए. एक पॉजिटिव उनका अप्रोच होना चाहिए, क्योंकि हमारे 2.5 साल के महायुति सरकार ने इतना काम किया है, इतनी योजनाओं को लागू किया है, इतने प्रकल्प को आगे बढ़ाया